तुझ्या सोबतीने ज्याच्या भागाची सुरुवात होते मल्हार आणि नुपूर पासून. तर आता इथे मल्हार आणि नुपूर जात असतात त्या आश्रमातून आणि तिथेच लोक सगळे जमतात, म्हणजे मीडियावाले, आणि म्हणतात की तुम्हाला सांगावंच लागेल असं का केला तुम्ही, असं म्हणत असतात ते. आणि नुपूर खानविलकर हाय हाय असं म्हणत असतात सगळे लोक. आणि आता मल्हार मात्र नुपूरला त्याचा कोट दिलेला असतो आणि तिला गाडीमध्ये बसायला लावतो. उत्तर दिल्याशिवाय तुम्ही असं निघू शकत नाही असं म्हणतात मीडियावाले. प्लीज उत्तर द्या, प्लीज उत्तर द्या असं म्हणत असतात सगळेजण. तर आता इथे मल्हार म्हणतो बस तू बस तो असं म्हणतो आता, आणि नुपूरला बसवतो तो गाडीत. तर आता खूप जास्त ट्रॉमा झालेला असतो नुपूरला. तर आता मल्हार पण जाऊन बसतो गाडीमध्ये आणि बाकी सगळे त्यांना जायलाच देत नसतात बाहेर. आणि नुपूर खूप जोरात रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ड्रायव्हर घेऊन जातो दोघांनाही तिथून. तर आता मल्हार म्हणतो तिला बघून काय झालं, तर ती खूप जास्त रडत असते. शांत हो असं म्हणतो मल्हार. खूप जास्त रडत असते नुपूर, खूप जास्त. तर आता तिला आठवतं शाकाहारी नाही मांसाहारी जेवण आहे असं म्हटलेलं असतात ना तिथले लोक. का केलं तुम्ही असं, आयुष्यभर मी शाकाहारी जगलो, आता माझ्याकडून हे एवढं मोठं पाप झालं असं म्हणतो आता दुसरा माणूस पण. मेल्यावर तोंड कसं दाखवू मी देवाला असं म्हणतो तो माणूस. तर आता नुपूर म्हणते त्या काकांचा श्राप घेतला मी आज, त्यांनी एवढे वर्ष जपलेलं पावित्र्य आज मी नष्ट केलं असं म्हणते नुपूर. साध्या माणसांचा विश्वास घात केला असं म्हणते ती. श्रद्धेचा अपमान झाला असं म्हणते आता नुपूर. नुपूर प्लीज शांत हो असं म्हणतो मल्हार. तिची सांत्वना करत असतो तो. तू स्वतःला गिल्टी नको समजूस या सगळ्यात असं म्हणतो मल्हार. तुझी काही चूक नाही आहे, तू शांत हो प्लीज असं म्हणतो मल्हार. सर तिथे सगळ्यांना हेच वाटत होतं की ते मी केलंय असं म्हणते आता नुपूर. त्यांना वाटत होतं की मी फसवलंय त्यांना असं म्हणते नुपूर. नाही नाही हे सगळं नको घडायला हवं होतं सर असं म्हणते नुपूर. नुपूर प्लीज शांत हो तू असं म्हणतो मल्हार. तू ऐकलत ना, ते तिथे मला गुन्हेगार म्हणत होते सर असं म्हणते आता नुपूर. मी असं म्हणून खूप रडायला लागते आता नुपूर आणि स्वतःला त्रास करून घेत असते. खूप चुकीचं घडलं असं म्हणून रडत असते ती. त्यात ती आध्यात्मिक संस्था आणि पाप घडलं सर, पाप असं म्हणते आता नुपूर. सगळ्यांचंच पावित्र्य वाया घालवलं मी असं म्हणते ती. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढं ऑर्डर दिली होती, मी त्यांना शब्द दिला होता की शुद्ध शाकाहारी जेवण देईन, शुद्ध शाकाहारीच दिलं होतं ना असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. असं कसं झालं असं म्हणते नुपूर. हा असं कसं झालं असं म्हणते ती. तर तो माणूस म्हटलेला असतो ना, आजचा दिवस या संस्थेसाठी काळा ठरला आहे तुमच्यामुळे असं म्हटलेले असतात ना तिथले लोक. मी नाही केलंय ते सगळं, मी त्यांच्या श्रद्धेचा अपमान करायचा माझ्या मनामध्ये का विचारेल सर, मी कसं पटन देऊ त्यांना असं म्हणते नुपूर. नुपूर असं म्हणतं ओ मल्हार तू ऐक माझं, शांत हो प्लीज असं म्हणतो मल्हार. ऐक सर, नको जवळ घेऊ मला, मला राग आलाय माझ्या मनस्थितीचा असं म्हणून ती रडायला लागते. नुपूर असं म्हणतो मल्हार. खूप जास्त रडत असते ती. कधी नव्हे ती मी तुम्हाला घेऊन गेले माझ्यासोबत, आणि सर तुमचाही किती अपमान झाला हो तिथे असं म्हणते ती. कारण नसताना तुम्ही ओढला गेलात त्यात. अहो वाटेल ते बोलले होतो तुम्हाला सर, आता का विचार करतेस तू या सगळ्याचा, हे महत्वाचं नाही आहे असं म्हणतो मला. सगळेजण नाही म्हणत होते, सगळ्यांचा विरोध असताना तुम्ही माझ्याशी उभे राहिलात पाठीशी, मला सपोर्ट केलात, आणि त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं असं म्हणते नुपूर. तर आता इथे तिला आठवतं कसं तिच्या अंगावरती काळी शाई फेकलेली असते एका बाईने, ही काळी शाई असं म्हणते आता नुपूर. तर आता तिला खूप जास्त रडायला आलेलं असतं. ही असं म्हणते ती, ही किंमत मोजावी लागली तुम्हाला तुमच्या चांगुलपणाची असं म्हणते ती. हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक माणसाला त्रास झालाय माझ्यामुळे असं म्हणते नुपूर. हा माझाच प्रॉब्लेम आहे आणि माझ्या नशिबाचा प्रॉब्लेम आहे हा असं म्हणते ती. की माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसाला फक्त त्रास भोगावा लागलाय असं म्हणते ती. माझ्यामुळे असं म्हणते तिने. खूप जास्त रडत असते ती. बास नुपूर बास, काय बोलतेस तू हे असं म्हणतो मल्हार. तू आणखीन एक शब्द बोललीस ना तरी शपथ आहे तुला, तू काय करतेस तुला कळते तरी का असं म्हणतो तो. तुझी चूक नाहीये नुपूर या सगळ्यात, आणि हे मला माहिती आहे असं म्हणतो तो. म्हणून तर मी तुझ्या बाजूने ठामपणे उभे आहे. तू वेडी आहेस का ग नुपूर, तू हे नाही केलंयस माहितीये मला असं म्हणतो मल्हार. लोकांना बोलू देत काय बोलायचं आहे ते, पण मला माहितीये ना सगळं, आणि मी आहे ना तुझ्या बाजूने ठामपणे उभा असं म्हणतो मल्हार. सगळे डबे भरलीस तू तेव्हा होतो मी तुझ्या बरोबर, काय स्वयंपाक केला होतास ते बघितलंय मी. फक्त आपल्याकडून डबे निघाले आणि इथे पोचेस तोपर्यंत मध्ये काहीतरी नक्कीच घडलंय, आणि तोच मेन प्रॉब्लेम आहे असं म्हणतो आता इथे मल्हार. तो फक्त आपल्याला समजत नाही असं म्हणतो तो. पण सर हे हे प्रकरण थांबलं नाही तर असं म्हणते ती. आपण दोघांनी मिळून सामना करायचा आहे सगळ्याचा असं म्हणतो मल्हार. तर आता दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. तर नुपूर खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता मल्हार तिला जवळ घेतो आणि ती मात्र खूप जास्त रडत असते. शांत हो असं म्हणतो मल्हार. नुपूर असं म्हणतो मल्हार. मी काय नाही केलं असं म्हणते आता नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. शांत हो असं म्हणतो तो. शांत हो असं म्हणतो तो. तर आता इथे ताडेला दाखवल्याने आता ती निशाणा घेऊन बसलेली असते. तर आता समोरच फोटो असतो नुपूरचा आणि त्याच्यावरती ती ॲरो मारते. तर त्याच्यावरती स्वाभिमान प्रतिष्ठा असं काय काय लिहिलेलं असतं. तर प्रतिष्ठावरती आता ऐब धरलेला असतो. तायडेने मारते त्याच्यावर आणि हसते तायडे. हा नेम चुकणार नव्हताच असं म्हणते तायडे. आता तर फक्त प्रतिष्ठा गेली आहे, बराच गेम बाकी आहे अजून म्हणते असं तायडे. तर आता दुसरा नेम घेते आपल्या हातामध्ये ती. तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं विश्वास, प्रतिष्ठा, वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात फोटोच्या बाजूला नुपूरच्या, आणि तायडे एक एक निशाणा लावत असते. तर तेवढ्यातच तायडे करत तिचा बाबा येतो. अगं तायडे, तुला आनंदाची बातमी सांगायची आहे, तुला कळलं का? त्या नुपूरला डबे पोचवले होते ना त्या नुपूरने, तिथे जाम गोंधळ उडाला, तिला जाम आयुष्यभराची
अद्दल घडली आहे जन्माची असं म्हणतात ते. आणि जिकडे तिकडे तेच चाललंय. चॅनलवर पण दाखवतायत बरं का. असं म्हणते तिची आई पण, म्हणजे शाकाहारी जेवणाच्या डब्याच्या ऐवजी मांसाहारी डबे पोचले असं म्हणते आता तिची आई. काय ग एकदम बावळट आहे ती असं म्हणते आता तिची आई. तर आता ताडे मात्र काही रिॲक्ट होतच नसते. अगं आता तर त्या अनुपूरने आपल्या पायावरच धोंडा मारून घेतला. आता तुझ्यासोबत ती काय लढणार नाही, शी इज फिनिश्ड असं म्हणतो तिचा बाबा. इतक्यात कशी संपेल ती असं म्हणते आता तायडे. अजून बरंच काय काय करायचं आहे तिला संपवण्यासाठी असं म्हणते तायडे. सगळ्यात आधी तिचा विश्वास संपणार असं म्हणते आता तायडे. तर आता ती टार्गेट करते विश्वासवरती. तर आता तायडे हसते. हा हा असं म्हणून तिची आई पण हसते. तर आता तायडे सुद्धा हसते. तर आता खूप आनंदात असतात तिची आई बाबा आणि ती. मग त्यानंतर तिच्या आजूबाजूची माणसं दुरावणार असं म्हणते तायडे. आणि तिच्यावरती असतं कुटुंब लिहिलेलं, तर त्याच्यावरती निशाणा घेते ती आणि हसते आता तायडे. कुटुंब, प्रतिष्ठा, विश्वास सगळ्यावरती आरो मारलेले असते. ज्या गोष्टींमुळे ती स्ट्रॉंगली उभी आहे ना, त्या एक एक करत स्मार्टली स्पेसिफिकली संपवणार आहे मी असं म्हणते तायडे. तिचे सगळे सपोर्ट एक एक करत संपले की मग कसं म्हणते तायडे. तर आता तायडे विचार करत असते. तर आता ती मारत नाही निशाणा. शेवटचा वार मी शांत डोक्याने विचार करून वेळ आल्यानंतरच काढणार, नंतर नाही असं म्हणते ती. मग बाबा कसा वाटला माझा गेम असं म्हणते तायडे. कमाल खेळे ना मी असं म्हणते ती. नुपूरला तोंड दाखवायच्या लायकीचं सोडलं नाही मी कुठे असं म्हणते ती. हो पण तायडे म्हणजे आता तू नुपूरकडून तिच्या विश्वास, कुटुंब, प्रतिष्ठा सगळेच काढून घेणार असं म्हणते ती. मग विजन बोर्ड आहे विजन असं म्हणते ती. कळलं का असं म्हणते ती. नुपूरच्या शेवटाची सुरुवात झाली आहे आता असं म्हणते तायडे. आता असे एक एक धक्के बसतील ना तिला की उमडून जाईल ती, कोलमडून जाईल असं म्हणते ती. स्ट्रॉंग म्हणे. माय फूट असं म्हणते तायडे. युजलेस कुठले, टिपिकल मिडल क्लास गर्ल असं म्हणते तायडे. चला खूप कामं आहेत मला असं म्हणते ती. आता कुठली कामं असं म्हणतात तिचे बाबा. कधी जाणार आहोत आपण बाहेर असं म्हणते ती. कसली लोक असं म्हणते ती. या ना बाहेर, पाहुणचार नको करायला असं म्हणते तायडे. बाहेर जाऊन टीव्ही बघा चला असं म्हणते तायडे. तर आता आई बाबा दोघेही जातात टीव्ही बघण्यासाठी. तर आता तायडे तिथेच असते. तर ती विचार करत असते. नुपूर खानविलकर हाय हाय असं करत लोक आलेले असतात बघा, प्रेक्षक हो, मीडियावाले आलेले असतात आणि दुसरी लोक सुद्धा आलेले असतात. तर मीडियावाले आलेले असतात आणि सगळं कॅप्चर करत असतात. तर आता गेट लावून घेतो त्यांचा सिक्युरिटी गार्ड. तेवढ्यातच आता गाडी आलेली असते मल्हार आणि नुपूरची. तर समोरच ते लोक असतात. काय अशी अचानक का गाडी थांबवलीस ती असं म्हणतो मल्हार. हे बघा साहेब बंगला बाहेर गर्दी बघा असं म्हणतो तो ड्रायव्हर. तर आता मल्हार आणि नुपूर बघतात तर लोक थांबलेली असतात. आता मी नुपूर खानविलकर यांच्या घराबाहेर उभी आहे. हेच ते घर आहे. ह्याच घराच्या किचनमध्ये त्यांनी ते पदार्थ बनवले. भाविकाच्या भावनांची खेळ इथेच सुरू झाला असं म्हणत असतात ते सगळे. तिथून सुटलेल्या मल्हार आणि नुपूर खानविलकर आता इथे लवकरच पोहोचणार आहेत असं म्हणून मीडियावाले बोलत असतात आणि रेकॉर्ड करत असतात आपली न्यूज. त्यांचं यावर काय म्हणणं आहे हे आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत असं म्हणतात ती लोक. सर हे तर आपल्या घरापर्यंत पोहोचले तसं म्हणते आता नुपूर. इथे गोळा झालेले पत्रकार, चिडलेली लोक इथे पोहोचणार माहितच होतं, पण एवढ्या लवकर एवढा मोठा जमा होईल असं वाटलं नव्हतं मला असं म्हणतो मल्हार. आपण आज कसं जाणार सर असं म्हणते आता नुपूर. किती लोक आहेत बघा, त्यांनी पूर्ण घेऊन टाकलंय असं म्हणते ती. काळजी नको करूस असं म्हणतो मल्हार. दादा मागच्या रस्त्याने गाडी घ्या असं म्हणतो आता मल्हार. ओके सर असं म्हणतो ड्रायव्हर. आम्ही त्यांना टाळून कसे आत जाणार आहोत, आपण खूप विचित्र अडकलोय सर असं म्हणते नुपूर. जस्ट काम डाऊन. आता वातावरण खूप तापलेलं आहे. आता त्या लोकांसमोर जाऊन आपण फेस नाही करू शकणार. आपण आता सुखरूप घरी जाणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतो तो. दीपक मागच्या दाराने घरी घे असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे ड्रायव्हर पाठीमागच्या बाजून जातो. प्रसिद्ध उद्योगपती मल्हार खानविलकर आणि त्यांच्या मिसेस नुपूर खानविलकर यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे आज एकच खळबळ माजलेली आहे. तर आता ही न्यूज बघत असतात घरातले सगळे मंडळी, रेवती मावशी, जिया आणि तायडेचे आई बाबा. तर आता इथे न्यूजवाली म्हणत असते की त्यांच्या टिफिन सेंटर मधून गेलेले डबे आणि तिच्यात असलेल्या भेसळयुक्त जेवण त्या दोघांनाही मोठ्या जनशोभेला सामोरे जावं लागत आहे आणि त्यामुळे एका संतापलेल्या बाईने त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला असं म्हणून येतं न्यूजमध्ये. तर आता धक्काच बसलेला असतो सगळ्यांना आणि आता इथे मल्हारच्या अंगावर कसं शाई पडलेली असते सगळेजण बघतात न्यूजमध्ये. तर आता इथे तोंडाला हात धरून थांबलेले असते जीवा आणि मावशी. बापरे असं म्हणतात मावशी. हे काय चाललंय सगळं असं म्हणतात मावशी. परमेश्वरा आता हेच बघायचं राहिलं होतं असं म्हणते आता मावशी. खूप चटलेत ना सगळे लोक असं म्हणतात आता इथे तायडेचे आई बाबा. का नाही चिडणार, नुपूरने एवढी मोठी चुकच केली असं म्हणतात तिचे बाबा. हा असं म्हणते आता तायडेची आई. मला खूप टेन्शन आलंय मम्मा असं म्हणते जिया. नुपूर खानविलकर हाय हाय असं करत आता लोक आलेले असतात आणि दगड फेकतात ते. तर आता दगड आतमध्ये येऊन पडतो. तर खूप जास्त घाबरते जिया. मम्मा मम्मा कोणीतरी दगड मारला असं म्हणून घाबरते खूप जिया. नुपूर खानविलकर बाहेर या असं म्हणून ओरडायला लागतात ती लोक. जिया बाहेर खूप लोक जमा झालेत, किती आरडाओरडा करतायत असं म्हणते आता मावशी. मम्मा असं म्हणते जिया. अगं प्रो आणि वहिनी पण नाही आल्या घरी, मला भीती वाटते. ते लोक त्यांना काही करणार नाहीत ना असं म्हणते जिया. नाही नाही असं म्हणते आता मावशी. असं काय होणार नाही, त्यांना काय होणार नाही असं म्हणते रेवती मावशी. असं काय तू बोलू नकोस अभद्र, एकतर माझं डोकं काम करत नाही असं म्हणतात मावशी.
तर आता नुपूर आणि मल्हार आलेले असतात घरी, सुखरूपणे आलेले असतात. तर त्यांना बघतात आता घरातले सगळे लोक. तर खूप लाज वाटत असते मल्हार आणि नुपूरला काय होतंय म्हणून. ये बस इथे असं म्हणतो मल्हार. तर आता सगळे लोक असतात ते बघतात आता दोघांनाही, म्हणजे समोरच असते मावशी वगैरे. ज्या पाण्यान पटकन असं म्हणतो आता मल्हार. आणि ते असं म्हणून जियाचं त्यातमध्ये मल्हार हे सगळं काय झालं असं म्हणते आता इथे ताडीची आहे. आणि तुला माहिती आहे का टीव्ही मध्ये काय काय चालू आहे तुमच्याबद्दल, पण तुम्ही मागच्या दाराने का आला तसं म्हणते आता ताडीची आई. एवढी मोठी जमात आहे मग काय करणार असं म्हणतो आता इथे मल्हार. आणि तो पाणी देतो आता नुपूर, आणि नुपूर मात्र खूप जास्त रडत असते. तर आता मावशीन थांबतात नुपूर समोर. झालं तुझं समाधान असं म्हणतात आता रेवती मावशी. आता तुझ्या मनाला शांती मिळाली ना असं म्हणते आता इथे मावशी. मावशी अगं तू असं म्हणतो मल्हार, हिच्यामुळे झालंय सगळं असं म्हणतात मावशी. या सगळ्याला ही जबाबदार आहे. काय मिळालं ग तुला, काय मिळालं तुला, आम्हा सगळ्यांचं नाव खराब करून काय मिळवलंस तू असं म्हणते आता रेवती मावशी. खूप जास्त राग आलेला असतो रेवती मावशी ना. नुपूर मात्र खूप जास्त रडत असते. मम्मा अगं ती रडते असं म्हणते आता जिया. तर आता खूप जास्त रडत असते नुपूर. मावशी मी असं म्हणते नुपूर, मी मुद्दाम नाही केलं असं म्हणते ती. गप्प बसायचं असं म्हणते आता रेवती मावशी. आणि जोरात रडतात त्या. जास्त नाटकं करायची नाही, अजून एक शब्द बोललीस ना तर कानाखाली असं म्हणते आता इथे रेवती मावशी. तर हात पकडतो तिचा मल्हार. तर आता रेवती मावशी मारणार असते नुपूरला, तेवढ्यातच मल्हारने तिचा हात पकडलेला असतो. काय करतेस तू असं म्हणतो मल्हार. तू माझ्यावर ओरडतोयस असं म्हणते आता इथे मावशी. माझ्यावर असं म्हणते मावशी, आईच्या जागी मांडतोस मला आणि माझ्यावर ओरडतोयस ह्या मुलीसाठी असं म्हणते ते. मावशी हे बघ तुझ्यावर ओरडत नाहीये मी फक्त तुला सांगण्याचा प्रयत्न करतो की जे काय झालं त्यामध्ये नुपूरची काही चूक नाही असं म्हणतो. नुपूरची चूक नाही तर मग कुणाची चूक आहे मल्हार असं म्हणते आता इथे मावशी. स्वयंपाक कोणी केला हिने, डबे कोणी भरले हिने, डबे तिथे कोणी पचवले हिने असं म्हणते आता इथे मावशी. आणि तरी तू म्हणतोस की हिची चूक नाही असं म्हणतात आता मावशी. बाहेर जे लोक जमा झाले तर रडारडा करतायत, आपल्या घरासमोर खडे फोडतायत, ते लोक काय सगळे खोटं बोलतायत असं म्हणते आता इथे मावशी. नुपूर खानविलकर हाय 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 असं म्हणतच असतात लोक अजून. नुपूर खानविलकर बाहेर या असं म्हणत असतात ते. आज पहिल्यांदा खानविलकरांच्या दारासमोर येऊन एवढा हाय हाय करतायत मल्हार हिच्यामुळे असं म्हणतात मावशी. आणि तरी तू हिची बाजू घेतोयस असं म्हणतात आता इथे मावशी. तर खूप जास्त रडत असते आता नुपूर. अजून किती वावत जाणार आहेस तू असं म्हणतात आता मावशी. आज जे काय घडलंय त्याला फक्त ही जबाबदार आहे, लक्षात ठेव असं म्हणतात मावशी. मावशी असं म्हणतो मल्हार. मावशी हे बघ, ही वेळ पाणी खाऊन एकमेकांवर आरोप करायचे नाही असं म्हणतो आता मल्हार. आपल्याला खूप शांतपणे ह्या सगळ्या गोष्टींना सामोर जायला लागणार आहे असं म्हणतो तो. बाहेरचे सगळे लोक खूप चिडलेले आहेत, पण आपण तर घरातले आहोत ना, तिला समजून घेण्याची, ती सपोर्ट करायची गरज आहे ना आपण असं म्हणते ती. अरे पण असं म्हणते ती जेवण बनवत असताना मी होतो तिथे असं म्हणतो मल्हार. तिने काहीच चूक नाही केली आहे. हो मम्मा, मी स्वतः हेल्प केली आहे टिफिन बनवताना, मी बघितले तिच्यामध्ये नॉनव्हेज नव्हतं असं म्हणते आता जिया. म्हणजे असं म्हणतात मावशी, म्हणजे जे लोक बोलत होते ते खोटं बोलत होते ना, ते सगळे मूर्ख होते असं म्हणते मावशी. एक ही फक्त शहाणी आहे असं म्हणतात मावशी. हो ना, आज जे काय घडलंय ना मल्हार त्याला ही जबाबदार आहे असं म्हणते मावशी. आणि मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकते की हे सगळं तिने मुद्दाम केलंय असं म्हणते मावशी. पण ती हे का करेल असं म्हणतो आता इथे मल्हार. का नाही करू शकणार मल्हार, अरे तुझ्यावर हिचा राग आधीपासूनच होता असं म्हणतात मावशी. तुझं नाव खराब करण्यासाठी, तुझ्यावर सूड उगवण्यासाठी हे सगळं तिने केलंय असं म्हणतात मावशी. मावशी प्लीज असं म्हणतो मल्हार. तसंही ती खानविलकरांचं वाटोळच करायला तिथे आले असं म्हणतात मावशी. त्यात मला खात्री आहे की हिने हे सगळं मुद्दाम केलंय असं म्हणतात मावशी. मावशी प्लीज असं म्हणतो मल्हार. मावशी प्लीज, आपण इथे वाद काय काढत बसलोय, बाहेर गर्दी वाढली असं म्हणतो आता इथे ताडेचा बाबा. चला चला असं म्हणतो तो. आणि चिडलेली गर्दी काही करू शकते असं म्हणतात ते. काही करू शकतात असं म्हणते ताडीचे आई बाबा. नुपूर हे सगळं तुझ्यामुळे घडतंय असं म्हणतो तिचा बाबा. लोक बाहेर तुझं नाव घेत आहेत असं म्हणतात ताडीचे बाबा. तुला फेस करायला लागणार आहे सगळं असं म्हणतात ते. नुपूर खूप जास्त रडत असते. हो ती सगळं करेल असं म्हणतो मल्हार, पण आता ही वेळ नाहीये, आता पब्लिक खूप चिडलेली आहे असं म्हणतो मल्हार. अगं हे बोल ना काहीतरी, गपका बसलीस आता असं म्हणतात आता इथे मावशी. कुठल्या जन्माचा सूड उगवतेस आमच्यावर असं म्हणतात त्या. मावशी आहो मी शपथ घेते, मी काही चुकीचं केलेलं नाही असं म्हणते नुपूर. खोटी शपथ घ्यायची नाही असं म्हणतात आता इथे मावशी. मावशी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणते आता इथे नुपूर. मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना असं म्हणते ती. मी जेव्हा स्वयंपाक केला ना तेव्हा मी सगळं जेवण शुद्ध शाकाहारी केलं होतं असं म्हणते नुपूर. आणि मावशी मी घेऊन गेले नव्हते डबे, ती माणसं आली होती डबा घेऊन जायला असं म्हणते नुपूर. आणि उद्यापनाचा स्वयंपाक करायचा म्हणून मी सकाळी पहाटे आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागले होते. मी असं का करेन असं म्हणते आता नुपूर. हे कोणीतरी मुद्दाम केलंय ह्याची मला खात्री असं म्हणतो मल्हार. ताडेचे आई बाबा खूप घाबरतात. तुला फसवायचा प्लॅन आहे असं म्हणतो आता मल्हार. तर आता परत न्यूज दाखवतायत, तुम्ही पाहू शकता लोक खूप संतापलेले आहेत, पण सुमती इव्हेंट्सच्या सागरिका खानविलकर ह्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणून न्यूज मध्ये आलेलं असतं. तर आता ताडे परत आपला गेम खेळते. आपण आता जाऊया थेट मल्हार खानविलकर यांच्या घराबाहेर असं म्हणून न्यूज मध्ये येतं. तिथे जमलेली गर्दी आपण पाहूया आपल्या स्क्रीनवरती असं म्हणते आता ती बाई. नुपूर खानविलकर हाय हाय असं दाखवतात ते. प्लीज प्लीज शांत व्हा असं म्हणते ताडे. शांत व्हा असं म्हणून ताडे शांत करते लोकांना. हे बघा जो काय प्रकार घडला
त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागते असं म्हणते तायडे. प्लीज तुम्ही शांत व्हा सगळे. तुमच्या भावना चुकीच्या आहेत असं मी नाही म्हणणार. ज्याने हे सगळं घडवून आणलंय त्याला शिक्षा नक्की मिळणार असं म्हणते तायडे. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. तपास लागेपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवा. हे बघा, जेवढं तुम्हाला दुःख झालंय तेवढं आम्हालाही धक्का बसलाय. जेवढा तुम्हाला त्रास झालाय त्याच्याहून जास्त धक्का आम्हाला सुद्धा बसलाय असं म्हणते तायडे. दोषी कोण आहे हे लवकरच आपल्या समोर येईल. त्याचं नावही आपल्या समोर येईल. पण तोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवा, शांत राहा. उगाच कायदा आपल्या हातात घेऊ नका असं म्हणते तायडे. म्हणजे पोलीस चौकशी होणार आहे सगळ्या गोष्टींची असं म्हणतात ती माणसं. पोलीस केस व्हायलाच पाहिजे असं म्हणतात ते. भागात पडणार आहे सगळ्यांना असं म्हणतात ते लोक. तर संप करायला लागतात ते. एक मिनिट आता इथे समोर मीडिया आहे तर मी सांगू इच्छिते. समजा या प्रकरणामध्ये आमच्या फॅमिलीचा जर दोष असेल आणि जर ते सिद्ध झालं तर जी कुठली शिक्षा असेल तर ती आम्ही भोगायला तयार आहोत असं म्हणते आता तायडे. तर हा तायडेचा सगळा गेम प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो. तर असं बघा इथे समजा बघा रिकामध्ये काय आहे ते. तर आता रिकामध्ये असं दाखवले की मिस नुपूर खानविलकर तूच आहेस ना असं म्हणत आता इन्स्पेक्टर आलेले असतात आणि म्हणतात की तुमच्यावर केस आहे. तुम्ही जेवणामध्ये नॉनव्हेज टाकून एका समूहाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. शक्यच नाही असं म्हणते नुपूर. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणतात इन्स्पेक्टर. त्यावेळेला खूप जास्त आनंद झालेला असतो. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो मल्हार ऐका ना माझं. तिला अचानक असं घेऊन जाण्याच्या आधी आम्ही इथे बोलू शकतो का असं म्हणतो मल्हार. तुम्ही आमच्या कामाच्या आड येताय, बाजूला व्हा असं म्हणतो इन्स्पेक्टर. जेलर हिना घेऊन चला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टरांनी आता नुपूरला घेऊन जातात ते. चला असं म्हणून आता घेऊन जाते ती कॉन्स्टेबल नुपूरला. बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.